येस आणि दरम्यान सामन्याला सुरुवात होते. नक्कीच आपण पाहूया. सामना सुरू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. सामना सुरू होतोय, यानंतर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. बॉलर आहे का तू? बॅटर. रोहितचं नाव नाहीये, नंबर विचार ना. नाव नाहीये. रोहित 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 माईक बंद करा ना. विक्रांत या ठिकाणी गोलंदाजी करताना नक्की सलामीचा गोलंदाज विक्रांत आपण पाहतो. रायटम ओव्हर द विकेटचा मारा करतील. सामना करतील इस्माईल खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट चेंडू याला पहिला चेंडू होती, पॉईंटच्या दिशेने फटका तोडलेला आहे. एक सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि सामन्याची सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो आक्रमक झालेली आहे. 4 धावा इस्माईलच्या बॅट मधून निघालेल्या आहेत आणि इथे पाहूया संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. कुरुमदास सुगर संघ या ठिकाणी आपण पाहतो तर नक्कीच खूप चांगली फलंदाजी नक्कीच सीताराम शुगरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फलंदाजीला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत इस्माईल. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला मात्र आपण पाहतो गुडलेनवरनं चेंडूने मुसंडी मारली आहे. थेट जाऊन विसावला. यशरक्षा हातामध्ये कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू टाकला जाईल. दरम्यान आपण पाहूया नक्कीच आत्ताचा चेंडू होता, निर्धाव चेंडू टाकला गेलेला आहे. तुकाराम गोलंदाजी करतील. शॉर्ट चेंडू आहे, यावेळेला चेंडू आपण पाहतो पूल केलेला चेंडू आहे, मात्र सुरक्षित ठिकाणी नो मॅन झोन मध्ये चेंडू पडतोय. त्यामुळे या दरम्यान नक्कीच एक धाव निश्चित मिळेल आणि या एका धावेने धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही घडी न गमवता 5 धावा. चालू असलेला सामना नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन आपल्याला जे काही प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत किंवा नवीन प्रेक्षक या ठिकाणी जे काही जोडले गेले त्याच्यात नक्कीच सांगेन महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा हा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा 4था सामना सीताराम शुगर विरुद्ध आपण पाहतो या ठिकाणी खेळला जातोय. कुरुम शुगर या 2 संघांच्या दरम्यान नक्कीच आपण पाहतो फलंदाजी करताना इस्माईल खेळपट्टी रोहित बॅकफुटवर येऊन एक थोडा अलगत लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इथे टाकण्यात आलेला निर्धाव चेंडू. नक्कीच एक सुंदर गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला मिळतोय तुकारामने चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच पहिला चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर मात्र कमबॅक करण्यात यशस्वी झालेला आहे तुकाराम. मात्र रोहित या ठिकाणी पाहतो खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. तुकाराम टू रोहित.
ओहो शॉर्ट पिचचा चेंडू आहे बॅकवरून पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फटका फसतोय सुंदर गोलंदाजी तुकारामच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो तर सातत्याने निर्धाव चुन टाकण्याचा एक कुठेतरी प्रयत्न केला जातोय तुकारामच्या माध्यमातून पहिलं षटक प्रगती पथावरती आहे नक्कीच कृंदास संघ आपण पाहतो त्या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सीताराम संघाला शॉर्ट पिचचा चेंडू यावर मात्र तडका लगावलेला मात्र पॉइंटच्या दिशेने आपण पाहतो पहिला झटका बाद होऊन परतावं लागेल फुलटॉस चेंडू यावेळेला फाईन लेग आपण पाहतो फाईन लेगला सुद्धा क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे शॉर्ट फाईन लेग वरती आपण पाहतो टी शर्ट क्रमांक 10 नक्की 10 टी शर्ट क्रमांक म्हटलं की नक्कीच गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकर याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही मात्र नक्कीच इथे हे तेंडुलकरचं फॅन नक्कीच आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करताना इथे नक्कीच आपण पाहूया 11 धावा झालेल्या आहेत एक गडी बाद झालेल्या आहेत दुसरं षटक प्रगती पथावरती आहे इस्माईल फलंदाजी करतोय खेळपट्टीच्या मुख्य टोकाला यावेळेला आपण पाहतो थोडासा लोअर फुटॉस चेंडू होता स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट बॅट खेळण्याचा प्रयत्न फटका फसतोय थोडासा उजव्या शीटा बाहेर टाकला गेला फलंदाजाकडून आपण पाहूया
दरम्यान आपण पाहतो फटका सजवला जातोय, नक्कीच पॉइंटच्या दिशेने एक धाव निश्चित मिळते. एका धावेवरती आपण पाहतो त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 1 गडी बाद 12 धावा. दुसऱ्या षटकातलं नक्कीच या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. अतिशय खतरनाक अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही बाजूनं तेवढ्याच अटीतडीच आहे, कारण 2 ओव्हर नंतर जी धावसंख्या पाहायला मिळते त्यावरून हे निश्चित आहे की पुढे मॅच मध्ये अतिशय मजा येणार आहे. 2 षटकाचा खेळ म्हणजे आपण पॉवर प्लेचा खेळ आहे आणि या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतो तर 2 खेळाडू फक्त आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आक्रमक खेळ करण्याची संधी असते या 2 षटकांमध्ये. यानंतर मात्र आपण पाहतो पॉवर प्लेच्या बाहेर 5 खेळाडू उभे केले जातात. त्यावेळेला आक्रमकता थोडीशी कुठेतरी मर्यादा येते त्याच्यावरती. मात्र इथे नक्कीच एक आपण पाहतो तर 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 धावा झालेल्या आहेत, 1 गडी बाद झालेला आहे. गोलंदाजी जर पाहायला गेली तर तशी खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. अंकुश ठेवला गेला होता फलंदाजांवरती, मात्र इस्माईलच्या बॅट मधून आपण पाहतो काही चांगले फटके आपल्याला 2 षटकात पाहायला मिळाले. पण तेवढीच अचूक बॉलिंग होत असताना दिसते, त्यामुळं बॉलिंगच्या साईडनं सुद्धा तो मारा जे लिमिटेशन्स आहेत ते तोडून सुद्धा जी काही धावसंख्या त्यांनी म्हणजे थांबून ठेवली, त्यामुळे बॉलर्सचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. पण आता बघूयात सीताराम ग्रुप कसा काय याला ओव्हरकम करू शकेल आणि काय धावसंख्या होईल. नक्की आता हा मारा कसा भेदू शकतील हे दोन्ही फलंदाज पाहूयात. दरम्यान आपण पाहूया नक्कीच 3रं षटक प्रगती पथावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. गोलंदाज स्वप्नील या ठिकाणी गोलंदाजी करताना गोलंदाजीचा आपण जर भार पाहिला कप्तानाने सोपवलेला आहे स्वप्नील वरती आणि स्वप्नील ज्या पद्धतीने या ठिकाणी आपली सुरुवात करतील त्याच्यावरती पुढचा संपूर्ण संघाचे एक मदार असेल. आणि एकंदर जर पाहिलं तर नक्की इस्माईल सारखा खेळाडू थोडासा आक्रमक जरूर आहे, मात्र जितका तो आक्रमक आहे तितकंच त्याला मर्यादेत किंवा ठेवण्यात यश आलेलं आहे ते दोन्ही गोलंदाजांना. ओहो, याला फुलटा चेंडू खरपूस समाचार फाईल चेंडू जातोय. चेंडू जाईल सीमा पार, दांडवलीत खाळीत साळीत षटकार. आणि हा षटकार कदाचित धावसंख्येला एकोणीस धावा धाव फलकावरती. नक्कीच 1 गडी बाद झालेला आहे. 3रं षटक प्रगती पथावरती आहे. हा सामना जो सुरू आहे नक्की सीताराम शुगर आणि त्याविरुद्ध आपण पाहतो तर कुरुमदास शुगर. येस, नक्की फ्री हिटची संधी आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. फ्री हिटची संधी या ठिकाणी नक्कीच मिळते. पाहूया काय होईल. साधारण प्रोजेक्टेड स्कोर बॉलरने दिले गिफ्ट बघू शकतो आपण. बॅट्समन घेईल का ते शिफ्ट. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहूया फाईन लेगच्या दिशेने फटका आहे. सुंदर फटका सजवला गेलेला आहे. गचाशत रक्षण. नक्की चेंडू जातो सीमा पार चौकार. अप्रतिम अशी फलंदाजी इथे चाललेली आहे इस्माईल कडून. जे काही टोलीबाजी सुरू आहे त्यामुळे आता मॅचला रंगत यायला सुरुवात झालेली आहे. सीताराम ग्रुप कडून अतिशय सुंदर असं कमबॅक या ओव्हरनंतर आपल्याला पाहायला मिळालं. 2 बॉल 23 रन. पहिल्या बॉलला गिफ्ट मिळालं होतं, बॅट्समननं तो शिफ्ट घेतलेला आहे. सो आता हे बघणं खरंच रोमांचक राहील की नक्की. आणि परत एक स्वीट बॉलर अतिशय उत्तम क्षेत्ररक्षक आणि परत एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता इथे फलंदाजाचा, पण तेवढीच अचूक क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय. परत एकदा बॉल अतिशय उत्तम गोलंदाजी. पहिल्या बॉलला थोडंसं प्रेशर आलं होतं पण बॉलरनं तर प्रेशर तोडून काढलेलं आहे आणि अतिशय अचूक बॉलिंग सुद्धा आता सुरू झालेली आहे समाधान कडून.
परत एकदा अतिशय उत्तम असा एक खरखरीत चौकार इथं पाहायला मिळतोय. इस्माईल थांबत नाही आहेत. पहिला बॉल पासून जो एक शिफ्ट त्यांना मिळाला होता तो शिफ्ट पुढे घेऊन जातात आणि 2 ओव्हर 4 बॉलमध्ये 27 रन. नक्कीच आपण पाहतो तर असे काही सामने असतात, अशा काही टुर्नामेंट्स असतात जिथे सहकुटुंब सहपरिवार सुद्धा अनेक खेळाडू असतात, ज्यापैकी आपण पाहतो तर इस्माईल अत्तार सर आपल्या सहकुटुंब सहपरिवार या मैदानात आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. फलंदाजीची करामत त्यांची जी आहे सहपत्नी त्यांच्या या ठिकाणी आपल्या आनंद घेताना पाहायला मिळत आहेत या आपल्याला टुर्नामेंट्स मध्ये. नक्कीच येते पंचांकडनं आपण पाहतो काय इशारा येतोय. नक्कीच अपील करण्यात आलेला आहे. उत्साह कमी, विश्वास जास्त असणं गरजेचं असतं, मात्र इथे विश्वास कमी आणि उत्साह जास्त आहे, त्यामुळे पंचांनी ती अपील फेटाळून लावलेली आहे. दरम्यान मैदानात आपण पाहतो एक सुंदर अशी जोडी इस्माईल आणि त्याच्या सोबत त्याला साथ देण्यासाठी समाधान दोन्ही सलामीचे फलंदाज आहेत, नक्कीच मैदानात उतरलेले आहेत. स्वप्नील साठे या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्वप्नीलच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतील. जर करण रणजी जर पाहिला तर 9:30 आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील टू इस्माईल. शॉर्ट पिच चेंडू आहे, गती कमी आहे, कमी याचा खरपूस समाचार घेतला. चेंडू जाईल सीमा पार, मात्र इथे क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतोय. थोडं ढुंडो रे साजना अशी काहीतरी गत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाची. दरम्यान 2 धावा निश्चित मिळतील. या 2 धावांनी मात्र आपण पाहूया 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 29 धावा. 1 गडी बाद 29 धावा. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगच्या माध्यमातून सोलापूरच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण पाहतो अशी एक मोठी टुर्नामेंट ज्याच्यामध्ये आपण पाहतो प्रथम पारितोषिक रोख रुपये 3 लाख, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 2 लाख आणि तृतीय पारितोषिक रोख रुपये 1 लाख. त्याचबरोबर सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे. मालिकावीर पुरस्कारासाठी आपण पाहतो त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक सुद्धा दिली जाणार आहे. त्यासोबतच आपण पाहतो तर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांना रोख रुपये 51,000 पारितोषिक दिले जाणार आहे. त्यासोबतच प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कारासाठी स्मार्ट वॉच सोबत आकर्षक चषक या ठिकाणी दिला जाणार आहे. सोलापूरच्या इतिहासामध्ये हा पहिल्यांदा प्रयोग केला जातोय आणि हा प्रयोग करण्याचा मान सन्मान बहुमान मात्र पटकावलेला आहे. निश्चित आपले भैया साहेब म्हणजे जसे गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आणि नक्कीच सोलापूरचा इतिहास हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अशाच प्रकारे आपल्याला गाजताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक साखरेचा गोडवा अतिशय उत्तम अशी ही टुर्नामेंट जी आयोजित करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून साखर उद्योगात एक नवी चेतना देण्याचं काम ही टुर्नामेंट करेल. काय सांगाल सर की ही अतिशय जी एक उत्तम अशी एक संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आपल्या सोलापूरमध्ये होत आहे, याबद्दल खरंच आनंद आहे. पण काय सांगाल याबद्दल? नक्कीच मला असं सांगायचं की आज महाराष्ट्रभर नाही तर देशभर नाही तर जगभर क्रिकेट हा खेळ रंगताना पाहायला मिळतो. त्याचं एकमेव कारण तुम्ही बघा मैदानाच्या आत गेल्यानंतर सगळे खेळाडू एकसारखे असतात. ना तिथे कोणता धर्म असतो, ना कोणता पक्ष असतो, ना कोणतं पद असतं, ना कोणत्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची बंधनं नसतात. सर्वांना एकजुटीने एक निष्ठेने आणि जिद्दीने खेळावं लागत असतं. त्यामुळे सगळ्यात जास्त मैत्री होण्याचं जर कोणती जागा असेल तर ते असतं क्रिकेटचं मैदान. आणि त्याच्यामुळे यामध्ये क्रिकेटच्या मैदानात जर आपण पाहतो तर शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचं काम जे केलेलं आहे ते निश्चित खूप कौतुकास्पद आहे. आणि निश्चित आज आपण पाहतो साधारण या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये साधारण 20 कारखान्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि हा प्रयोग आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू यावेळेला आपण पाहतो दाखफुटवर आलेले आहेत. नक्कीच फटका सजवण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर नक्कीच इथे होताना पाहायला मिळतोय. 1 धाव निश्चित मिळेल. तुकाराम आपली बॉलिंग घेऊन सज्ज झालेला आहे. पहिल्याच बॉलला थोडासा एक हालचाल पाहायला मिळाली बॅट्समॅन कडून, थोडीशी वाचून खेळण्याचा प्रयत्न चाललाय. बघूया आता तुकाराम मागच्या ओव्हरची भरपाई पूर्ण करू शकतील का. आणि परत एकदा टोळलेला आहे चेंडू दुसऱ्या धावे. नक्कीच ट्रॅव्हल करतोय चेंडू मिड विकेटवरती जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दरम्यान 1 धाव निश्चित मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. 1 गडी बाद 31 धावा. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. सुंदर अशी गोलंदाजी तुकारामच्या माध्यमातून आणि या गोलंदाजीला साजेशी अशी
ज्या प्रकारे तुकारामचे बॉल हॅलो हॅलो आणि तिसऱ्याच चेंडूवरती तुकारामने आपली जादू दाखवलेली आहे आणि दुसरा विकेट इथे सीताराम शुगरचा पडलेला आहे. पाहुयात चौथा चेंडू तेवढाच अचूक तेवढाच उत्तम. मागच्या ओव्हरला जे काही फिल्डिंग टीमवरती प्रेशर आलं होतं ते प्रेशर तुकारामने थोडंसं रिलीज करायला मदत केलेली आहे. प्रत्येक चेंडू तेवढाचा टप्प्यावरती आहे त्यामुळेच विकेट नंतरचा जसा चेंडू असला पाहिजे तसा चेंडू होता. पाहुयात पुढे काय होईल. अजून एक वाईड बॉल. अशा पद्धतीचं ट्राय करत राहावं लागतं बॉलरला. वेगळ्या पद्धतीची बॉलिंग करावी लागते कारण षटकं लिमिटेड आहेत त्यामुळं प्रत्येक चेंडूला एका वेगळ्या पद्धतीनं बघायची गरज असते आणि तुकाराम अगदी ते अचूक पद्धतीनं करतायत. परत एक चेंडू टोलावण्याचा प्रयत्न पण परत एकदा मिस. अतिशय उत्तम ही गोलंदाजी तुकारामकडून सुरू आहे आणि ज्यामुळं मोमेंटम परत एकदा शिफ्ट होताना दिसतंय प्रत्येक षटकामध्ये. परत एक मिस आणि अतिशय उत्तम अशी ही ओव्हर होती तुकारामकडून. फक्त 3 रन आणि एका विकेटच्या बदल्यात ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. तुकारामनं अतिशय उत्तम अशी बॉलिंग केलेली आहे. परत बघूयात सीताराम शुगर्स कसं ओव्हरकम करू शकेल. नक्की मॅच पुढे कशी जाईल. सीताराम शुगर्स 4 ओव्हर नंतर 32 रन 2 विकेटच्या नुकसानावरती. गुरुमदास ग्रुप ज्या पद्धतीनं अचूक मारा करतंय ते पाहून असं वाटतं की धाव संख्या तितकी पाहायला मिळणार नाही पण सीताराम शुगर्सच्या बॅट्समनवरती ते प्रेशर राहील की ते गेम हा अडकलेला पुढे कसा घेऊन जातील. प्रत्येक ओव्हरला मजा येताना दिसते. पाहूयात पुढे काय होईल. आरिफ मोमीन आपला अटॅक घेऊन आलेले आहेत. हा चेंडू आहे बघूयात फिल्डर धावतो 4 रन. थोडीशी चालना गेमला मिळालेली आहे. जेव्हा जेव्हा इस्माईल स्ट्राईक वरती होत आहेत तेव्हा जेव्हा ते फटकेबाजी पाहायला मिळते त्यामुळे इस्माईल वरती प्रेशर राहील. जे मागच्या ओव्हरला झालं ते या ओव्हरला होऊ नये. पाहुयात काय होईल. कॅप्टन आहेत ना तुमचे कुरुमदासचे कॅप्टन आहेत ना. हा आणि त्यात दुसरं नावच दिसत नाही. कॅप्टन आहेत ना तुमचे ते बॉलर.
गोलंदाज ग्रुप परत एकदा मारा करण्यासाठी सज्ज आहे. ओव्हरच्या पहिल्याच बॉलला चौकार आल्यामुळं थोडासा प्रेशरचा माहोल. परत एकदा चेंडू फिल्डरला भेटत जाईल का 4 आणि हे 4 रन कडक आणि खणखणीत. दुसऱ्या चेंडूला सुद्धा चौकार. त्याला त्यामुळे परत एकदा प्रेशर मध्ये हा चेंडू आणि तेवढाच सरळ चौकार. चौकारांची हॅट्रिक. चौकारांचा हा जो एक खेळ ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. इस्माईल मागच्या वर्षी नुकसान भरून काढताना दिसतात आणि हॅट्रिक चौकारांची. गोलंदाज ग्रुपवरती प्रेशर वाढताना, कारण इस्माईल 40 रनावर खेळत आहेत अवघ्या 19 चेंडू मध्ये. बघूयात त्यांची 50 पण होईल का. आणि महत्वाची गोष्ट, हा चेंडू परत फील्ड आणि हा कोमंडेटर स्कर्स लागलेला आहे आणि इस्माईल यांची विकेट. परत अतिशय उत्तम फलंदाजी करून इस्माईल पहिल्यांदा परतत आहेत. पण 19 चेंडू मध्ये जे 40 रन काढलेले आहेत त्यामुळं धावसंख्या 44 रन, 3 विकेट पाहायला मिळत आहे. धावसंख्येमध्ये खूप मोठा वाटा होता इस्माईल यांचा. त्यामुळं येणारा फलंदाज त्याच्याकडे नजरा राहतील. ज्या पद्धतीनं गोलंदाजी चालू होती तो मोमेंटम शिफ्ट कुठल्या बाजूला होतो पाहूयात. 3 बॉलला चौकार खाऊन गोलंदाज ग्रुपने विकेट काढलेला आहे. आरिफ मोमीन यांनी परत एकदा मोमेंटम शिफ्ट केलेला आहे. निहाल शेख स्ट्राईक वरती नवीन फलंदाज. पहिल्याच बॉलवरती अतिशय शांतपणे खेळलेला आहे आणि फिल्डरला भेटत 1 रन चोरलेला आहे. बॅट्समन जेव्हा स्ट्राईक वर होतो त्याची हीच अपेक्षा असते की पहिल्या बॉलला स्ट्राईक मिळावा आणि तसाच घडलेला आहे. तो प्रयत्न बघूयात फिल्डरला अडवता येईल काय. 1च रन. निहाल दुसऱ्या रनची अपेक्षा परंतु वापस धाडलाय. 5 षटकाचा खेळ संपतो आणि 5 षटका समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावा. नक्कीच 3 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप चांगली अशी प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. नक्कीच पाहूया 5 षटका समाप्तीनंतर जर 46 धावा होत असतील. प्रोजेक्टेड स्कोर मात्र इथे थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. थोडी आपण पाहायला गेलं जर या मैदानाचा आढावा घेतला, आज सकाळपासून आपण पाहतो या ठिकाणी 2 संघ असे आहेत की ज्यांनी 100+ अशा धावा इथे केलेल्या आहेत. आणि एक मोठी धावसंख्या ज्यावेळेला आपण प्रथम फलंदाजी करतो त्यावेळेला मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं असतं. कारण समोरच्या संघाची ताकद काय आहे, क्षमता काय आहे याची कुठेतरी आपल्याला एक आयडिया नसते, कल्पना नसते. आणि त्यामुळे एक मोठी धावसंख्या जर उभी केली तर एक सुरक्षित खेळ आपल्याला दुसऱ्या डावात करता येऊ शकतो, नियोजन करता येऊ शकतं. दरम्यान पाहूया 6वं षटक. आता मात्र कप्तान कोणावरती जबाबदारी सोपवतील, कोणाच्या खांद्यावरती धुरा दिली जाईल या कप्तानाची आपण पाहूया. नक्कीच 5 षटकांपर्यंत चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या माध्यमातून अचूक भेदक असा मारा केला गेला. फलंदाजाला त्याच्या काळजामध्ये धडकी भरवेल अशा अचूक टप्प्यावरती मारा करून फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान इथे मात्र आपण पाहूया सुरुवात होते. धनाजी या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. संघासाठी 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक धनाजीच्या माध्यमातून सामना करेल श्रीकांत खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सजवलं जात आहे. इथे आपण पाहूया क्षेत्ररक्षणाचा थोडासा आढावा घेऊया. निश्चित डीप मिड विकेट, त्याचबरोबर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर,
त्याचबरोबर पाहतो डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक जवळ गेलेला आहे, शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. नक्की गलीमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक सजवला गेलेला आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईन लेग, अतिशय चांगल्या पद्धतीत दर्जेदार असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू धनाजीचा श्रीकांतसाठी. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू उचलून मारली, बॅक फुटवरून फटका लगावला आहे. बॉलिंगच्या दिशेने चेंडू जातोय, सीमा पार, षट, चौकार. या 4 धावा, छत्रपतीचा छावा आणि या 4 धावा नक्कीच आपण पाहूया. धावसंख्या मात्र मुसंडी मारते. 3 गडी बाद 50 धावा, 6वं षटक प्रगती. सीताराम सुगर संघाचं या ठिकाणी अभिनंदन, संघाचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत आहे. नक्कीच आपण पाहूया, एक मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. करंट रन रेटचा विचार केला तर नक्कीच आतापर्यंत करंट रेट जो आहे तो 10 दाखवला जातोय आणि प्रोजेक्टेड स्कोर मात्र इथे दाखवला जातोय तो 77. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे, प्रयत्न केला जातोय. नक्कीच त्या चेंडूकडे खेळाडूने जाऊ नका, व्हॉलेंटियर आणतील तो चेंडू, खेळाडूने आतमध्येच थांबायचंय. 50 धावा धाव फलकावरती एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल नक्कीच तर इथे नक्कीच नशीब आजमावून चालणार नाही. 2 अक्षरी लक, 2.5 अक्षरी भाग्य आणि 3 अक्षरी नशीब आजमावायचं असेल तर 4 अक्षरी मेहनत ही पुढच्या 3 षटकांमध्ये तुम्हाला करावीच लागेल. आणि पाहूया 3 षटकांमध्ये जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आपल्याला एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी इथे आता मात्र करणं गरजेचं आहे. श्रीकांत मैदानात खेळतोय, 5 चेंडू सामना करत 5 धावांवरती. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा पॉईंटचा फटका लागलेला, यावर मात्र चेंडूखाली शतक खेळतोय आणि इथे मात्र झेलबाद. हा पुन्हा एकदा झटका, खटका आणि फटका. डीजे आणि हा संघर्ष जो आहे तो नक्कीच या मैदानात करावा लागतो. जसे की आपण पाहतो सोलापूरचा इतिहास आहे, नक्कीच सोलापूरने आंतरराष्ट्रीय पातळीवरती आतापर्यंत 4 खेळाडू दिलेले आहेत, ज्यापैकी पॉली उमरेगर मंगळपेठेतनं साधारण 1963 साली ज्याने इंटरनॅशनल मैदान गाजवलं होतं. फुलटा चेंडू आहे, इथे खरपूस समाचार घेतला जाईल, कोणती संधी नाही, चेंडू जातोय कडकड 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 कडकडीत प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. 6 धावा आपण पाहतो. तर डीजे वाजव, तुला आईची शपथ आहे. येस डन. चला 6 धावा धाव फलकावरती बुसंडी मारेल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 56. अब तक 56. नाना पाटेकर पॅटर्न. ओहो, यावेळेला चेंडू आपण पाहिला असेल बॅकफुटून हलक्या हाताने खेळलेला चेंडू आहे. मनगटाचा वापर, खांद्याचा वापर केला गेला नाही. मात्र ही चोरटी धाव, दिवसा ढवळ्यात चोरी झालेली आहे. मात्र इथे कोणती शिक्षा होणार नाही कारण ही चोरी धावांची झालेली आहे. दरम्यान आपण पाहूया इथे मात्र नक्कीच धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 57 धावा. 58 धावा, माफ करा. यावेळेला मोठा फटका, गगनचुंबी प्रहार, चेंडू जाईल सीमा पार, धनधनीत खणखणीत सणसणीत मानाचा षटकार. डीजे 64 धावा, 4 गडी बाद 64 धावा, 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच पाहूया या षटकातला 6व्या षटकातला शेवटचा चेंडू इथे टाकला जाईल. धनाजीच्या माध्यमातून सामना करेल तो संजय. 4 गडी बाद 64 धावा या ठिकाणी धाव फलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. यावेळेला मात्र आपण पाहतो उजव्या अष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. नक्कीच पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. 1 धाव अवंत दंडित केलं जाईल. इथे मात्र गोलंदाजाला
एका धावेने धाव फलकावरती धावसंख्या मुसंडी मारेल 65 धावा. 6वे षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. पाहूया काय होईल ते. नक्की 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओहो, यावेळेला फटका सजवलेला आहे. स्टेट ड्राईव्ह, नक्कीच लेफ्टेड शॉट आहे. तितक्या सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव इथे मात्र निश्चित मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावत संख्या जाऊन पोहोचते 66. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 66 धावा. क्रिकेट लीग च्या ग्रँड ओपनिंग नंतर आजचा हा लीगचा पहिला दिवस आणि पहिल्या सामन्यापासून तेवढाच रोमांच आपल्याला ग्राउंड वरती पाहायला मिळतोय. शेवटचे 2 षटक उरलेले आहेत. तर पाहूयात नक्की बाजी कोण मारणार आणि कोणाच्या चेहऱ्यावरती हसू येणार. परत एकदा आरिफ मोमीन हे आपला फिरकीचा अटॅक घेऊन रेडी आहेत. पहिल्या ओव्हरला थोडस प्रेशर आलं होतं, पण त्यामधून सुद्धा वाट काढत त्यांनी एक गडी बाद केला होता आणि तो सर्वात महत्वाचा पण होता. पण त्यानंतर सीताराम ग्रुप्सने सुद्धा सावरत धाव संख्या 66 रनापर्यंत घेऊन आणले आहे. पाहूयात काय होईल. पहिल्याच बॉलला मिस. हा चोख टप्पा. आरिफ मोमीन फिरकीचा अटॅक घेऊन परत एकदा रेडी. आणि हा कडकडीत षटकार. चौकार. आताच
18 रन ऑलरेडी या ओव्हरमधून आलेले आहेत. त्यामुळे बघूयात आरिफ मोमीन आणि शेवटच्या बॉलला थोडस वाचून थांबून पाहूयात शेवटच्या षटकात काय होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यावसायिक खेळाडूंचा भरणा हा निश्चित या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळत नाही. जे काही खेळाडू खेळतात ते सर्व हौशी खेळाडू आहेत आणि हौशी खेळाडूंचा जर एक विषय बघितला मगाशी मागच्या बाजूला जो षटकार गेला त्या बाजूला जो फिल्डर होता त्यांनी कृपया करून बॉल कुठे होता हे दाखवण्यासाठी मदत करावी. दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये. ओहो, यावेळेला आपण पाहतो शफल होऊन फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. मात्र इथे नक्कीच मला वाटतं लेग बाय स्वरूपात एक धाव निश्चित मिळेल. पंचांचा इशारा मात्र येतोय लेग बाय स्वरूपात एका धावेने धावफलक मात्र इथे सजवला जातोय. 86 धावा. डीजे यावेळेला मात्र पंचांचा इशारा वाईडचा आहे. वाईड स्वरूपात एक धाव दंडित केलं जाईल. इथे मात्र नक्कीच गोलंदाजाला एका धावेने धावसंख्या आपण पाहूया. इथे मात्र जाऊन पोहोचते 4 गडी बाद 87 धावा. करंट रन रेट 12चा नक्कीच इथे दाखवला जाईल. यावेळेला मात्र आपण पाहतो तर सुंदर फटका सजवला जाण्याचा प्रयत्न होता. फटका फसलेला आहे. चेंडू जाऊन थेट विसावलेला आहे. यष्टीरक्षक हातामध्ये कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू कमबॅक इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. नक्कीच निहाल शेख गोलंदाजी करतात. माफ करा, उमाकांत लोंढे या ठिकाणी आपण पाहतो तर गोलंदाजी करताना. ओहो, यावेळेला फाईन लेगच्या दिशेने फटका लगावलेला. टी शर्ट क्रमांक 18 विराट कोहली फॅन इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. मी मगाशी वारंवार सांगतोय अलीकडे शाळेमध्ये शिकवताना सुद्धा 17 नंतर काय तर मुलं उत्तर देतात विराट आणि 44 नंतर काय तर मुलं उत्तर देतात रोहित. अशी परिस्थिती सध्या शाळेमध्ये आणि इतका क्रमांक गाजलेला आहे 18 आणि 45. हो, यावेळेला आपण पाहूया नक्कीच थोडीशी उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येतंय उमाकांतला. निहालला मात्र इथे थोडंसं बांधून ठेवलेलं आहे, जकडून ठेवलेलं आहे. पायामध्ये बेडा ठोकलेले आहेत, पूर्णपणे रोखले गेलेले आहे. टी शर्ट क्रमांक 7 निहाल खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो दिशाहीन चेंडू. पंचांच्या दोन्ही हात समांतर, एक धाव अवांतर. धाव संख्येमध्ये फरक पडतोय. आपण पाहतो धावफलक हलताना पाहायला मिळतोय. धावफलकाकडे जाऊया, धावफलक पाहूया. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 गडी बाद 89 धावा. 8वं षटक प्रगती पथावरती आहे. उमाकांत टू निहाल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. बॅच कडे लागते. चेंडू मात्र जाऊन पोहोचतोय तो फाईन लेगच्या दिशेने यष्टीरक्षकाकडे आणि दरम्यान एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते होती 4 गडी बाद 90 धावा. या षटकातला मला वाटतं हा शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. यावेळेला फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच पंचांचा इशारा वाईडचा. एका वाईड स्वरूपात अवंत धाब्याची भर आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 91 धावा. 4 गडी बाद 91 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला मोठा फटका आपण पाहूया. या ठिकाणी पाहूया शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हो हो, झेल सुटतोय आणि इथे मात्र नक्कीच पाहूया किती धावा घेतल्या जातील. प्रयत्न तर फार चांगला केला जातोय. मात्र नक्कीच मला वाटतं 2 धावा निश्चित या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांनी एकच मिळाली का?
2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 93. 94 धावांची गरज आहे. नक्कीच पाहूया काय होईल. नक्कीच फलंदाजीमध्ये जी आक्रमकता आपल्याला दिसते तीच आक्रमकता जर गोलंदाजीमध्ये राहिली तर नक्कीच हा सामना आपल्याला थोडासा सीताराम शुगर संघाकडनं आपल्याला पळताना दिसेल. मात्र क्रिकेट आहे, अनिश्चित खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. नक्कीच 85 धावा जर तसं पाहायला गेलं तर 48 चेंडूमध्ये 85 धावा टेनिस क्रिकेटमध्ये सहज होऊ शकतात. आता फलंदाजीचा क्रम कसा असेल आणि नशिबाची साथ कशी असेल हे मात्र आपल्याला पाहायला नक्कीच आवडेल. आणि अंदाज वर्तवायचं झालं तर नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत, एकमेकांचे उभे ठाकलेले आहेत आणि 3 लाखाचे बक्षीस जिंकण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नक्कीच जीवाची पराकाष्ठा करून दोन्ही संघ शेवटपर्यंत फाईट करतील आणि हा सामना जो आहे तो निश्चित रंगतदार होईल. आणि स्मार्ट वॉच वरती सुद्धा नजरा असतील खेळाडूंच्या की नक्की द मॅन ऑफ द मॅच साठी स्मार्ट वॉच मिळणार आहे. त्यामुळं त्यावरही लक्ष राहील की नक्की कुठला खेळाडू कसा खेळेल. कुरुंदास ग्रुपकडून नक्की कशा पद्धतीचा मारा होईल हे पाहण्याची गरज आहे. बॅट्समन कशी सुरुवात करतील, पहिल्या 2 ओव्हर्स कशा खेळतील आणि त्यानंतर एकंदरीत धावसंख्या कशी पुढे जाईल याच्याकडे लक्ष राहील. परंतु ज्या पद्धतीने सीताराम ग्रुप्सने बॅटिंगमध्ये अचूक मारा केला तोच मारा तोच कॉन्फिडन्स जर बॉलिंगमध्ये दिसला तर नक्कीच सामना ते आपल्या गमजामध्ये गुंडाळून खरडीला घेऊन जाऊ शकतात. त्यामुळं पाहणं नक्कीच मजेशीर राहील की सीताराम ग्रुप्स विरुद्ध कुरुंदास यांचा हा सामना कसा पुढे जाईल. या सगळ्यामध्ये एक खात्री मात्र नक्की आहे की प्रत्येक चेंडूवर तो रोमांच नक्की राहणार. अवघ्या भारतात पहिल्यांदाच साखर उद्योगात ही नवीन संकल्पना आणि त्यातल्या त्यात आपल्या सोलापुरात आपल्याला हा क्रिकेटचा रोमांच आणि त्यावर असलेली साखरेची झालर पाहायला मिळते. त्यामुळं खरंच पाहणं मजेशीर राहील की या मॅचच्या एंडमध्ये पारडं कोणाच्या बाजूला झुकेल आणि स्मार्ट वॉच नक्की कोण घेऊन जाईल. स्मार्ट वॉच शुगर क्रिकेट लीग महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग जमले सारे एकत्र खेळ रंगणारा तावसाचे केले स्टंप. जी आगळी वेगळी संकल्पना या टुर्नामेंटच्या पाठीमागे आहे तेवढंच आगळं वेगळं आणि सुंदर असा अँथम सुद्धा या लीगला मिळालेलं पाहायला मिळतंय. झाले सारे एक या एकीत बळ आहे. गोड एकीचा उत्सव आहे. खरंच हा
गोड आणि एकीचा उत्सव इथं पाहायला मिळतोय. आणि या उत्सवामध्ये नक्कीच एंटरटेनमेंट मात्र 100% मिळेल. आणि पहिल्या मॅच पासून ते एंटरटेनमेंट सोलापूरकर जगतायत, त्याची मजा घेतात. आणि त्यामुळं जे खेळाडू खेळतायत त्यांचं मनोबल सुद्धा तेवढंच उत्तम पाहायला मिळत आहे. ही जी आगळी वेगळी संकल्पना आहे त्या संकल्पनेला ज्या दोन्ही हाताने स्वीकारून आपल्या खांद्यावरती घेऊन अक्षरशः टुर्नामेंट सुरू आहे असं वाटतंय. आणि हा साखरेचा गोळवा संपूर्ण देशभरात पसरेल. आणि महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूर आहे, हे पर्व सोलापूर अख्ख्या देशात गाजेल. काय झालं? गाठत नाही शिखर साखरेचा गोडवा साऱ्या मैदानात दिसल. खेळूया हा खेळ प्रेम आपुलकीचा हाय मातीची खाण. ऐका दाही दिशा गर्वाने सांगती कथा या गर्जनेत. ओमकार लोखरे आणि मोहसिन शेख स्ट्राईक वरती आहेत. मोहसिन शेख पाहूयात कशी सुरुवात करतील. सुरुवातीपासून त्यांचा प्रयत्न असेल की मॅचचं जे मोमेंटम आहे ते आपल्या बाजूला थोडंसं खेचून घ्यावं. पण सीताराम शुगर्स नक्कीच मारा अचूक ठेवतील. पहिली ओव्हर घेऊन येतात इस्माईल अतार. बॅटिंग मध्ये आपली जादू दाखवल्यानंतर पहिल्याच ओव्हरला परत एकदा सज्ज झाल्यात इस्माईल. इंजुअर्ड असताना सुद्धा अतिशय उत्तम अशी खेळाडू वृत्ती त्यांच्याकडून पाहायला मिळते आणि जो जोश अतिशय उत्तम. पहिलाच बॉल हवेत, फिल्डरला बॉल का फिल्डर खाली आणि अतिशय उत्तम असं क्षेत्ररक्षण. आणि पहिला चेंडू हवेत असताना सुद्धा टी शर्ट नंबर 25 अतिशय जोराने बॉल खाली येत उत्तम असा बॉल कलेक्ट केला. जर्सी नंबर 25 दुसऱ्याच बॉलला परत एकदा अचूक गोलंदाजी इथे सुरू आहे आणि बॅट्समन सुद्धा शांतपणे खेळतात. पहिला बॉल हवेत होता तरी सुद्धा दुसऱ्या बॉलला एज लागलाय. एक छोटीशी संधी गमावली असं म्हणायला हरकत नाही. पाहूयात पुढे काय होईल. तो चेंडू हरवत आहे आणि हा खणखणीत दणदणीत चौकार. सभा आपल्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी आणि हा अतिशय उत्तम असा झेल. साठे युवा नेते माढा हे सुद्धा या आनंदामध्ये या साखरेच्या नवीन उत्सवामध्ये
शुभेच्छा देण्यासाठी, सगळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी इथं आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. हॅलो. नक्कीच कुरुंदास कारखान्याचे सर्व आपण पाहतो. या ठिकाणी माढा तालुक्यातील युवा नेते वेदांतजी साठे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मराठा शुगर क्रिकेट लीगच्या वतीने या ठिकाणी त्यांचं सुद्धा या संपूर्ण क्रिकेटच्या नगरीमध्ये हार्दिक 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 सहर्ष स्वागत. पण अंपायर म्हणले नाही. एवढ्या अपील मध्ये सुद्धा नकार. पाहूयात काय होईल. हा फिल्डर चेंडू आणि अतिशय उत्तमच असं क्षेत्ररक्षण सुद्धा. त्यामुळं जाधव यांच्याकडून उत्तम असं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतं. आणि पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 7 रन 1 विकेटच्या नुकसानावरती. अतिशय अचूक मारा पहिल्याच ओव्हरला पाहायला मिळालेला आहे सीताराम शुगर्स कडून. ज्या पद्धतीनं बॉलिंग मध्ये ते अग्रेशन होतं, बॅटिंग मध्ये जे मोमेंटम होतं ते आपल्या बाजूला ठेवलं, ते बॉलिंग मध्ये सुद्धा ते घेऊन आले. इस्माईल यांनी लावून धरले. त्यामुळं पाहूयात कुरुंदास ग्रुप साईड बॅक करेल का. पहिल्या ओव्हरला अशीच जवळपास सिच्युएशन होती जेव्हा पहिली इनिंग्स सुरू होती. फक्त 5 रन होते. त्यामुळं शेवटपर्यंत काही सांगता येऊ शकत नाही. आता आपल्या बॉलिंगचा मारा घेऊन सज्ज झालेत संदीप गोसावी. हे रेडी झालेले आहेत. पहिल्या ओव्हर्स मध्ये जे प्रेशर बिल्ड करता आलं ते कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतील. पण बघूयात कोण रुसणार, कोण हसणार आणि कोणाचा सिक्सर बसणार. आणि अग्रेशन आणि जबरदस्त सेलिब्रेशन. करतायत बॅट्समन आणि परत एकदा सज्ज. हा चेंडू आहे परत एकदा बॉलर खाली आणि बॉलर
रुसला बॅट्समन रुसला आणि पवेलियनकडे तसाच केला. आपला झणका आपला झटका दाखवला आणि फिल्डरला भेटत चौकार. 2 ओव्हर नंतर धाव संख्या 13 रन 3 विकेटच्या नुकसानावरती. अडकला सामना थोडासा, परंतु हे पाहणं खरंच रोमांचक राहील की नक्की बॅट्समन हा अडकलेला सामना सावकाश कसा शेवटापर्यंत घेऊन जातील. 9 वर्षात 94 आणि सध्या गोलंदाज ग्रुप आहे 13 ओव्हर 13 रन 3 विकेटच्या नुकसानावरती 2 ओव्हर नंतर. 36 बॉलमध्ये 81 रनांची गरज. रन रेट बॅट्समनच्या कानावरती टिक 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 करताना, पण तीच टिक टिक बॅट्समनला टाकटूक मध्ये बदलावी लागेल आणि धाव संख्या पुढे घेऊन जावी लागेल. समाधान जाधव चेंडू आणि परत एकदा झेल आणि परत एकदा तोच प्रसंग परत रिपीट. बॅट्समन निर्णय आलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय, तुमचा निर्णय कळवायचा आहे. अरे शांत यांनी जो झेल घेतला तो झेल परत एकदा रोमांचक. समाधान तयार. शांत पद्धतीने खेळायचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड आणि कीपरच्या कानाखालून 1 रन चोरलाय. परत एकदा तुकाराम स्ट्राईक वरती. खूप अपेक्षा आहे गोलंदाज ग्रुपची तुकाराम यांच्याकडून, कारण थोडं छान पद्धतीने खेळतात, शांततेने खेळतात. समाधान
मात्र अचूक. परफेक्ट अचूक चेंडू आणि तोच चेंडू एक हात वर करून नो बॉल आहे असं पंचांचं म्हणणं. आणि हा फ्री हिट बेच नो बॉलवर गिफ्ट. आणि हा टोळा चेंडू परंतु 4 रनाकडे जाईल का चेक करतील पण नाही. थोडं हालत डुलत पण बॉल आणि चौकार दोन्ही अडवलेला आहे. जे गिफ्ट मिळालं होतं त्यामुळं शिफ्ट बॅट्समनला घेता आला नाही. बघूयात पुढच्या चेंडूला काय होईल. आणि टोलाला परत एकदा चेंडू फिल्डर आणि एकच धाव. अतिशय अचूक गोलंदाजी आणि तेवढंच अचूक क्षेत्ररक्षण सीताराम ग्रुप्स कडून पाहायला मिळतं. आणि त्यामुळे कुरमदास ग्रुप परत एकदा प्रेशर 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 भोवती खेळत आहे. परत एकदा शांत पद्धतीनं आणि शान डाल पर शान फिर एक बार लगा दिए. अचूक असं क्षेत्ररक्षण अचूक गोलंदाजीचा मारा. सह्या आहे सह्या जायचं लोड गए असा खेळ होतोय. परत एकदा त्याच विकेट अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये एकमेकांसोबत गप्पा मारताना पॅव्हिलियनमध्ये थोडंसं प्रेशरचा माहोल कुरमदास ग्रुप कडून पुढे फलंदाज चालत येतोय. प्रेशर आहे धाव संख्या मोठी आहे परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे कधी मोमेंटम पुढे शिफ्ट होईल कुणाला बॉलिंगचं गिफ्ट मिळेल कोण रुसेल कोण हसेल काही सांगू शकत नाही. परत एकदा पुढचा षटक घेऊन तयार आहेत सीताराम ग्रुप आणि धाव संख्या केवळ 18 रन्स 5 विकेटच्या नुकसानावरती. 3 ओव्हर झालेले आहेत. अजूनही 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. त्यामुळं शांततेनं जर बॅट्समन या स्कोअरकडे गेले तर नक्कीच जादू घडू शकते आणि साखरेचा गोळा त्यांना सुद्धा चाखायला मिळू शकतो. इस्माईल परत एकदा पहिल्या ओव्हर नंतर अचूक मारा करण्यासाठी तयार आहेत. आणि बॅट्समनने बॉल चौकारात असा टोलला की असं वाटतं मोमेंटम शिफ्ट होईल जज्बात बदल जाएंगे अरमान बदल जाएंगे. आणि हे कुरमदास ग्रुपच्या पॅव्हिलियनमध्ये थोडासा सुटकेचा निश्वास. तुकाराम परत एकदा शांत आणि संयमी अशी फलंदाजी करताना दिसतात. आणि हा परत अचूक चेंडू आणि दुसरी धाव चोरतील का. दुसरी धाव अचूक पद्धतीने चोरली सावकाश सावकाश पण टार्गेट करे अग्रेसर होताना तुकाराम इतिहासात परत एकदा विद्रोह करतील का हेच पाहणं मजेशीर. शांत खेळलाय पुढे येऊन आणि एक धाव आणि हा मिसफील्ड बॉल चौकाराच्या दिशेने जातोय परंतु अडवलाय. परत एकदा तुकाराम यांना स्ट्राईक मिळालेली आहे. आणि हीच ती संधी असते जेव्हा ते फंबल्स होतात फिल्डर कडून बॉल सुटायला लागतात तेव्हाच बॅट्समनने ह्या गोष्टींवरती अचूक मारा करून टार्गेट कडे अग्रेसर व्हायचं असतं.
आणि परत एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु इस्माईल ऐकत नाहीयेत. त्यांचा मारा अचूक आहे. फिल्डर कडून मिसफिल्ड होतीये, परंतु कसलंच फंबल नाही, कसली चूक नाही, टप्पा मात्र अचूक आहे. पवेलियन मधून जोश वाढवताना तिकडून प्रेक्षक बॉलिंग बॉलिंग असं म्हणत परत एकदा अचूक मारा इस्माईल यांच्याकडून. थोडस मोमेंटम शिफ्ट होताना दिसल्यानंतर इस्माईल यांनी आपलं मॅजिक डिलिव्हरी बाहेर काढली. बॉलचा टप्पा पडू द्यायचा नाही असा विचार आहे बॅट्समनचा, आणि कदाचित त्यामुळेच दुसरी धाव सुद्धा चोरली गेली आहे. आणि एक आक्रमक, शांत, पूर्ण ध्येयाकडे अग्रेसर असणारी अशी ही पारी. आणि 28 रन 4 ओव्हर्स नंतर 5 विकेटच्या नुकसानावरती कुरुमदास ग्रुप ध्येयाकडे शांत पद्धतीने अग्रेसर आहेत. किती बॉल मध्ये किती रन पाहिजे? 24 चेंडू उरलेले आहेत. 66 धावांची गरज आहे. आणि त्यामुळं इथून पुढे तेवढाच फिअरलेसली बॅट्समनला खेळावं लागेल. तुकाराम यांना बेधडक अशी एक इनिंग्स खेळावी लागेल. नक्कीच 94 हे लक्ष जरी मोठं असेल, अशक्य नाहीये. कुरुमदास ग्रुप सुरुवातीला थोडासा डगमगला, परंतु तुकाराम यांची संयमी आणि शांत ती खेळी कुरुमदास ग्रुपला परत एकदा ट्रॅकवर घेऊन येते. आणि खरं तर हे म्हणायला हरकत नाही की परत एकदा क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुकाराम यांचा विद्रोह पाहायला मिळू शकतो, पाहायला मिळतोय. त्यांनी शब्दाने केला होता, यांनी बॅट न केलाय. मगाशी इस्माईल यांचं खूप कौतुक केल्यानंतर त्यांचा विकेट गेला होता, त्यामुळं थोडं शांत राहतो. कॉमेंटेटर कर्स लागायला नको. आणि फिरकी बाहेर काढलेली आहे सीताराम कडून, आणि पहिलाच चेंडू शांत पद्धतीने खेळण्यात आलेला आहे सर्जेराव लोंढे यांच्याकडनं. श्रीकांत रोंगे यांच्याकडून आपली फिरकीची जादू, थोडासा पेस काढून घेण्याचा प्रयत्न फिल्डिंग टीमचा, आणि पुढे जाऊन मारायचा प्रयत्न करतायत, परंतु मैं हा तुम वहा बॉल है कहा अशातला इथं प्रसंग पाहायला मिळतोय. थोडासा बॅटवरती बॉल येत नाहीये. आणि परत एकदा अपील, आणि अंपायरने परत एकदा म्हटलंय नाही. भैरवनाथ संघाला परत एकदा विनंती आहे की त्यांनी कृपया करून पवेलियनकडे यायचं आहे. श्रीकांत यांनी अंपायरकडे लक्ष, बॅट्समॅन कडून वाईड बॉलची मागणी, परंतु अंपायरचं काम मात्र सुरू आहे. नाही नाही. पुढे मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु एकच धाव. श्रीकांत रोंगे मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू टाकतायत. पेस काढून घेतलाय, आणि त्यामुळेच धावसंख्या आहे 30 रन 5 विकेटच्या नुकसानावरती. शेवटचा चेंडू षटकाचा. पुढे मारायचा प्रयत्न, परंतु मैं हा तुम वहा बॉल जा रहा है कहा, मागून कीपर मिळाला माझ्याकडे. त्यामुळं बॅट्समन पुढे मारायचा प्रयत्न करतोय. अडकलेला सामना पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतोय. थोडासा मारा करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सीताराम शुगर्स कडून कुरुमदास ग्रुपला शांत बसवण्यात परत एकदा यश मिळतंय. एकंदरीतच सामना जो आहे तो एका बाजूने झुकताना दिसतोय, परंतु बॅट्समन
दोन्हीही खेळतायत. त्यांनी अजून सुद्धा कुरुंदास ग्रुपची आशा पल्लवीत ठेवली आहे. तो विश्वास अजूनही जागा आहे. अजून तो विषय दोन्ही संघांमध्ये जाऊ शकतो. निर्णायक षटक हे ठरेल, कारण शेवटचे 3 षटकं उरलेले आहेत. 64 रनांची गरज आणि 64 धावा ज्या कराव्या लागणार आहेत. आणि टोळला चेंडू सीमारेषेकडे आणि हा अतिशय खतरनाक कडक असा सीमारेषेवर एक कॅच झेललेला आहे. प्रज्वलित केला, पल्लवित केला. जसा सूर्यकुमारने वर्ल्ड कप मध्ये बाउंड्री लाईन वरती कॅच घेऊन वर्ल्ड कप खेचून आणला होता, तसाच समाधानने हा झेल खेचून आणलाय. बघूयात शेवटपर्यंत हा विजय खेचून आणलाय का असं म्हणता येईल का आपल्याला. शेवटचे 3 षटकं उरलेले आहेत आणि आता केवळ 17 चेंडू, 64 धावांची गरज. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग चा हा पहिला दिवस माफ करा, पहिल्याच दिवशी. आणि हा अचूक असा यॉर्कर संदीप गोसावी यांच्याकडून आणि हा मिसफिल्ड चौकाराकडे बॉल धावत जातोय आणि अडवला चेंडू, परंतु हे मिसफिल्ड आणि बॅट्समन लोकांना धावा सोडण्याची एक अप्रतिम संधी. जो काही यॉर्कर टाकला होता, बुमराची आठवण. अचूक मारा. स्टम्पच्या कानात शिट्टा वाजवत जाणारा हा बॉल. मैं यहां तुम वहां, बॉल जा रही है कहां. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग चा हा पहिला दिवस आणि ही 4थी मॅच पहिल्या दिवसाची आणि जो रोमांच ची मजा पाहायला मिळते. टोळला चेंडू, परंतु एकच धाव मिळेल तेवढंच अचूक क्षेत्ररक्षण. कुठंच काही जाऊ द्यायचं नाही, रन कुणाला मिळू द्यायचे नाहीत. तुकाराम आणि सर्जेराव लोंढे, माफ करा आकाश आणि सर्जेराव लोंढे दोघे शांत आणि संयमी खेळ करतायत. टोळाला चेंडू, बॅट्समनला स्ट्राईक करता येत नाहीये. संयमी आणि ही दुसरी धाव आणि हा डायरेक्ट थ्रो नाहीये. उत्साह अप्रतिम, त्यामुळं ते प्रेशर बॅट्समनच्या फलंदाजीमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय की कुठेच एक्स्ट्रा बॉलचा टप्पा जात नाहीये. त्यामुळं बॅट्समनला संधी नाहीये. विजय मिळेल का नाही हा प्रश्न आहे कुरुंदास ग्रुपला. अजूनही अपेक्षा आहे. 2 बॅट्समन चेंडू सरळ श्रीकांत यांच्याकडे. एकच धाव. श्रीकांत अतिशय मजबूत स्थितीत सीताराम शुगर्स आणि आजच्या या 4थ्या सामन्यामध्ये सीताराम शुगर्स सध्या कुरुंदास ग्रुपला टफ देताना पाहायला मिळते. पण
कुरुमदास ग्रुपचे दोन्ही बॅट्समन खिंड लढवतात. त्यामुळं अजूनही अपेक्षा आहेत, परंतु स्कोर आहे 36 रन 6 ओव्हर्स नंतर 6 विकेटच्या नुकसानावरती. 12 चेंडूमध्ये 58 रनांची गरज. 36 रन 36 धावा 6 खेळाडूंच्या बदल्यात आणि 6 षटकं इथं पूर्ण झालेले आहेत. केवळ 2 षटकं उरलेले आहेत. 12 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज. सध्या बॅट्समनच्या डोक्यात एवढंच चाललं असेल, काळा 58 धावा नाहीतर टमटम पकडून घरी जावा. परत चेंडू सीमारेषेकडे, परंतु ज्या पद्धतीनं कुरुमदास ग्रुपने खिंड लढवून ठेवली. आकाश परत एकदा सज्ज. मारायचा प्रयत्न आहे आणि फिल्डरला भेटून चौकार अग्रेसर आणि 2 फिल्डरला भेदत हा चौकार, हा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. हा कुरुमदास ग्रुपसाठी चौकार जे भविष्य आहे ह्या सामन्याचं ते बदलू शकतो. जे विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात केलं होतं की जवळजवळ अशक्य वाटणारा विजय खेचून आणला होता, तसा काहीतरी बॅट्समन इथं करू शकतात. त्यांना संधी आहे. आणि तेवढाच अशोक मारा सीताराम शुगर्स कडून, निंबाळकर यांच्याकडून. सीताराम निंबाळकर जर्सी नंबर 11, तिथं होता 18, इथं आहे 11. -7 थाला फॉर रेझन. टोलवला आहे. 4थ्या चेंडूवरती 1च धाव. 8 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. जवळजवळ हा सामना अशक्य असा वाटत चाललाय कुरुमदास ग्रुपला. आबिल आणि नकार नाही. बॅट्समन ची सध्या भावना सामना काढायची असेल तरी सुद्धा अशक्य असा विजय. शांत पद्धतीने परत खेळायचा प्रयत्न आणि हे षटक पूर्ण आणि धाव संख्या आहे 42 रन 6 विकेटच्या नुकसानावरती. अतिशय अप्रतिम अचूक असा मारा. बॅटिंग मध्ये ज्या पद्धतीनं इस्माईल यांनी टोलेबाजी केली होती, शेवटी येऊन ज्या पद्धतीनं बॅट्समननी काही चेंडू टोलावले, त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड झाला. तो कॉन्फिडन्स सीताराम शुगर्स सोबत घेऊन आले आणि त्यामुळेच तो कॉन्फिडन्स आणि त्याचा परिणाम म्हणजे धाव संख्या आहे 42 रन 6 विकेटच्या नुकसानात. आणि शेवटचं षटक आजच्या दिवसाचं. सामना अशक्य वाटणारा. सामना अटीतटीचा हा शेवटच्या चेंडूपर्यंत राहील, कारण माहिती नाही काय चुका होऊ शकतात. शांत खेळलेला आहे. परत एकदा जे पहिल्या ओव्हर पासून सुरू होतं, जी शांतता या खेळाला नको होती तीच शांतता पाहायला मिळाली आणि कुरुमदास ग्रुप सावकाश आणि हे ग्रॅज्युअल कोलॅप्स होतं. पण कदाचित
पंचवीस आणि तेवढंच खतरनाक सेलिब्रेशन. बॉलर हसला, बॅट्समन रुसला आणि खूप वेळानंतर पवेलियनकडे बॅट्समन जाताना जे वारंवार सुरू होतं ते थोडस कमी झालं, परंतु अशक्य वाटणारा हा सामना कुरुमदास ग्रुपसाठी धावसंख्या मजबूत करण्यात आली होती. सुरुवातीला विजय खेचण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो पेस पक्का नव्हता. पण कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. पुढच्या वर्षी एक नवीन वादळ घेऊन ते येऊ शकतात आणि आरिफ मोमीन परत एकदा तेच चित्र आणि पवेलियन मध्ये जातोय कुरुमदासचा माझा एक मित्र. परत एकदा तोच नजारा. मी आलो, मी चाललो, माझं झालं.